गोष्ट आपल्यासमोर क्लिअर करतो। आमचे शरद प्रमुख अधिवेश नेता यांच्या उपस्थितीमध्ये सरकारने हिंदी सक्ती जरी केली तरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने ती सक्ती 100% मोडून काढली जाईल। सरकारने किती त्याच्यावरती आमच्यावरती जुलूम तपश्चर्या केली तरी सुद्धा आमचा प्रत्येक शिवसैनिक उद्धव साहेबांच्या मार्गदर्शनाखाली असल्यावरती उतरून ही सक्ती आम्ही मोडून काढतो। दुसरी गोष्ट, आतापर्यंत आपण सर्व सरकारवरचे मंत्री असतील, मुख्यमंत्री असतील, या सर्वांनी पहिलीपासून 5वीच्या पर्यंत मराठी भाषा ही सक्तीची आपल्याला होती। मराठी ही आपली मायबोली आहे, मराठी ही आपली अधिकाराची भाषा आहे। आज सरकार मतांसाठी स्वतःच्या फायद्यासाठी त्रिभाषिक सूत्र आणून या मुलांवरती, ज्या मुलांना शाळेचा आता श्री गणेशा गिरवायचा आहे, शुभारंभ करायचा आहे, त्या मुलांना तिसरीपासून हिंदी सक्तीची करतायत। हे एक प्रकारे त्या मुलांना ते गुलामामध्ये राबवतायत, त्यांच्यावरती जबरदस्ती करतायत। आज घरामध्ये भाषा कुठली आहे तर मराठी भाषा आहे, आपल्या आईची भाषा कुठली आहे मराठी भाषा आहे। आज वारकरी जे गेलेले आहेत पंढरपूरला, यांची भाषा कुठली आहे मराठी आहे, आणि ही मराठी भाषाच आपली भाषा आहे, मायबोली आहे। मराठी भाषेतच ज्ञानेश्वरी सगळी होती, आणि अशा पद्धतीने सरकार जे काही जबरदस्ती करते, जे काही आमच्यावरती जुलूम लागते, जी हिंदी सक्तीची करते, या हिंदी सक्तीला आमचा ठासून विरोध आहे। आज दुपारी 2 वाजता उद्धव साहेबांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हिंदी सक्तीच्या जे काही परिपत्रक आहे त्याची होळी करण्यात येणार आहे, आणि 5 तारखेला मराठी माणसाचा, मराठी माणसासाठी, मराठी भाषेसाठी गिरगावमध्ये जो मोर्चा निघणार आहे त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही सर्व ताकदीचे मराठी माणसं उतरणार आहे। आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये आमचा कुठल्याही भाषेला विरोध नाही, हिंदी भाषा असू दे, इंग्लिश भाषा असू दे, भाषेला विरोध नाहीये, पण भाषावर प्रार्थरचना ही झाल्यानंतर महाराष्ट्राची मूळ भाषा ही मराठी आहे। त्याच्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये शाळेच्या मुलांवरती हिंदी सक्तीची आम्ही होऊन देणार नाही। हा मराठीचा, मराठी माणसाचा आणि महाराष्ट्राचा अस्मितेचा प्रश्न आहे, आणि तो आम्ही आमच्या बाजूने, मराठी माणसाच्या बाजूनी निकाली काढणार, एवढं मी आपल्याला सांगू इच्छितो। मराठी करायचं, आज मध्ये या लोकांनी आता हिंदी घुसवलंय, काय गरज आहे हिंदी? जो महाराष्ट्रात येईल त्याला मराठी बोलायलाच पाहिजे। आणि तर मी तर म्हणेन की मी पुढचं म्हणतोय की जे डेव्हलपिंग वगैरे होतंय ना, जो इथे 15 वर्षाचं वास्तव्य आहे मराठी माणूस, त्याला मी म्हणतो 10-20% डिस्काउंट देऊन त्याला तिथे जागा द्यायला पाहिजे। पण तो हाताचा माणूस आहे, आम्ही काय बाहेरून आलेलो नाही, आमचा हक्क इथे। तर हे राजकीय लोक स्वतःची पुढी बाजू घेण्यासाठी हे नाही ते उपद्रव करतायत, आणि आपल्याला आपल्या डोक्यामध्ये काहीतरी सोडून देत आहेत, आणि आपण त्याची चर्चा करतो। परंतु आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आम्ही ठाम आहोत, आणि सुरुवातीपासून जी आमची घोषणा आहे की मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या शिवसेनेसाठी शिवसेनेचा, ही आमची घोषणा आहे, आणि ती आम्ही कधी विसरणार नाही। आपल्या रक्तातच मराठी आहे, आणि आमचा हक्क आहे मराठीचा। तर कोणा असे आयडिया गेल्याने जर तिथे पुढे सोडल्या असतील तर आपण सगळे सावध राहा, आणि मला खात्री आहे की आपण सावध राहणार, आणि हे जे नवीन काय उगवलेलं आहे त्याला लाथ मारून आपण त्याला फेकून देऊ, एवढंच बोलतो। धन्यवाद।